कायद्याच्या संदर्भात काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे। पहिल्यांदा तर या कायद्यामध्ये इंडिव्हिज्युअलला अटकच करता येत नाही, कोणालाही व्यक्तीला डायरेक्ट अटक करता येत नाही। जेव्हा एखादी संघटना बॅन होते, बॅन झालेल्या संघटनेचा जर तो सदस्य असेल तरच त्याला अटक करता येते। त्यामुळे हे जे काही सांगितलं होतं सरकारच्या विरोधात बोलतात म्हणून आम्ही अटक करून टाकू, विरोधाचा आवाज दाबण्याकरता, हे कुठेही या कायद्यात नाही, असं करता येत नाही। नाही, असं करताच येत नाही आणि असं करायचा प्रयत्न केला तर असा कायदा टिकू शकत नाही। दुसरं, आपण जर बघितलं असेल तर या कायद्याने सगळ्यात मोठं मेकॅनिझम काय उभं केलंय? सगळ्यात मोठं मेकॅनिझम हे आहे की एखादी संघटना अशा प्रकारचं काम करते असं लक्षात आल्यानंतर राज्य सरकारला किंवा पोलीस जो काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेला ते नोटिफाय करावं लागेल आणि एका प्राधिकरणाकडे जावं लागेल। प्राधिकरणात कोण आहे? हायकोर्ट जज, डिस्ट्रिक्ट जज आणि पीपी, अशा 3 जणांचं प्राधिकरण आहे। या प्राधिकरणापुढे जाऊन हे सगळे पुरावे मांडावे लागतील आणि त्यांनी हे पुरावे बरोबर आहे असं जर सांगितलं तरच नोटिफिकेशन काढता येईल, आणि नोटिफिकेशन काढलं तरच मेंबरवर कारवाई करता येईल। म्हणजे हा पहिला कायदा असा आहे की ज्या कायद्यामध्ये एखाद्याला दोषारोप ठेवायच्या आधी किंवा एखाद्याला पकडायच्या आधी पहिले आपण न्यायालयाकडे चाललो आहे।